मित्रांनो नमस्कार. मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या शालेय शिक्षण भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आपण आज माहिती बघणार आहोत. शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असले पाहिजे या विषयावर आपण आज माहिती बघणार आहोत. खरं म्हणजे या संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्याला आपण आत्मा म्हणतो, आत्मा अतिशय महत्वाचा भाग, अतिशय महत्वाचा पाठ, अतिशय महत्वाची माहिती म्हणजे प्रकरण क्रमांक 4. ह्याच्यामध्ये आपल्याला कसं शिकायचं, अभ्यासक्रम काय राहणार, अध्यापनाच्या पद्धती काय राहणार, आनंददायी शिक्षण ही संकल्पना कशी राहणार, अभ्यासक्रम, सर्व प्रकारचा अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र म्हणजे अध्यापनाच्या पद्धती या दोघांचा सुरेख संगम या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि हे प्रकरण शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मित्र हो, अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. मी आपल्यासारखा एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य शिक्षक आहे. माझ्याकडनं चुका निश्चितच अपेक्षित आहे. हात जोडून नम्र विनंती आहे, माझ्या चुका आपण स्वतः दुरुस्त करून घ्याव्या. धन्यवाद. त्याआधी एक नम्र विनंती करतो की माझ्या अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ही आपणास नम्र विनंती. प्रकरण 4 शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाच्या पद्धती. शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असलं पाहिजे. ह्याच्या या प्रकरणामधील 4.1 प्रकरण 4 असल्यामुळे 4.1 5+3+3+4 या रचनेमध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतीची पुनर्मांडणी करायची आहे. याच्या आधीची जी संरचना होती, याच्या आधीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मधील जी एक शैक्षणिक संरचना होती 10+2, पण आता ती संरचना काय आहे 5+3+3+4. आता या स्तरामध्ये मूलभूत स्तर, ज्याला आपण पायाभूत स्तर म्हटलेला आहे, पूर्वाध्यायन स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर या चारही स्तरामध्ये आपल्याला अभ्यासक्रम आणि अध्यापनाच्या पद्धतीची रचना तयार करायची आहे. हे प्रावधान या शालेय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. 3 ते 8 वय, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 अशी वयोगटाची 4 भाग केलेली आहेत, 4 स्तर आहेत. जसा 3 ते 8 म्हणजे पायाभूत स्तर, ज्याला आपण नर्सरी, KG1, KG2 पहिली आणि दुसरी, हा झाला एक स्तर. 8 ते 11 पूर्वाध्यायन स्तर, तिसरी, चौथी, पाचवी. त्याच्यानंतर 11 ते 14 म्हणजे पूर्व माध्यमिक स्तर, 6वी, 7वी आणि 8वी. त्याच्यानंतर माध्यमिक स्तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. हे 4 स्तरामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन शास्त्रीय पद्धती व्यवस्थित पद्धतीने NCERT आणि SCERT मार्फत ही रचनाची पुनर्मांडणी करायची आहे. मित्र हो, आपल्याला माहिती आहे मूलभूत स्तर, ज्याला पायाभूत स्तर आपण म्हटलेला आहे, नर्सरी, KG1, KG2 पहिली आणि दुसऱ्याचे 2 भाग केलेले आहे. नर्सरी, KG1, KG2 हा पायाभूत स्तरातला पहिला भाग, ज्याला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतो, अंगणवाडी शिक्षण म्हणतो, बालवाडीचं शिक्षण म्हणतो. आणि याच पायाभूत स्तरामध्ये दुसरा जो भाग आहे, दुसरा जो स्तर आहे, पहिली आणि दुसरी. असाच माध्यमिक स्तरामध्येही 2 भाग केलेले आहेत. 9वी 10वीचा एक भाग, एक स्तर आणि 11वी 12वीचा दुसरा स्तर. ही झाली अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्राची 5+3+3+4 मध्ये रचना. आणि या रचनेमध्ये पूर्ण अभ्यासक्रमाची आणि अध्यापन पद्धतीची पुनर्मांडणी करण्यात येणार आहे. आणि हे काम SCERT आणि NCERT ला करायचं आहे. याच्यानंतर या पुनर्मांडणीमध्ये करत असताना प्रत्येक स्तरावरील ज्या अमूर्त संकल्पना असतील, ज्या कल्पना असतील, जो भाग असेल, तो प्रत्येक स्तरावर असा विकसित करायचा आहे. विकसित करायचा आहे म्हणजे पूर्व माध्यमिक स्तरावरील जर भाग असेल तर तो माध्यमिक स्तरामध्ये आणखी जास्त सखोल, आणखी विस्तृत, आणखी चिकित्सक, आणखी बहुपर्यायी अशा प्रकारचा तो अभ्यासक्रम
ची काठिण्य पातळी ज्याला आपण म्हणतो, मूलभूत स्तरापासून तर माध्यमिक स्तरापर्यंत ती अशी वाढत जाणार आहे आणि अमूर्त संकल्पना देखील या विकसित होत जाणार आहे. म्हणजे जसा जसा वर्ग वाढेल तसा तसा अभ्यासक्रम, तसा तसा सिलेबस हा वास्ट होत जाईल, वाढत जाईल, विकसित होत जाईल. या प्रकरणातील दुसरा जो मुद्दा आहे, दुसऱ्या मुद्द्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. सर्वांगीण विकास म्हणजे काय? आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की विद्यार्थी फक्त आकलन शक्ती वाढते, विद्यार्थ्याचं पाठांतराकडे खूप जास्त लक्ष आहे, घोकंपट्टीवर खूप जास्त लक्ष आहे. म्हणजे ही घोकंपट्टीची जी संस्कृती आहे, ही संस्कृती खरं म्हणजे शिक्षणापासून परावृत्त करणारी संस्कृती आहे. म्हणून घोकंपट्टीला दूर करायचं आहे. विद्यार्थ्यांना खरी समज आली पाहिजे, त्याचं ग्रास्पिंग पॉवर, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याची आकलन शक्ती सोबतच इतरही गुण वाढले पाहिजेत, इतरही गुणांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तो विद्यार्थी अष्टपैलू झाला पाहिजे, ऑलराऊंडर विद्यार्थी झाला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये हे प्रावधान केलेलं आहे की विद्यार्थ्यांना आता यापुढे घोकंपट्टीला महत्व राहणार नाही, तर विद्यार्थ्याचा आकलनासह इतरही पैलूंचा विकास झाला पाहिजे, इतरही कौशल्यांचा विकास झाला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थी हा समग्र आणि अष्टपैलू व्यक्ती झाला पाहिजे. यामागे हे प्रावधान देखील या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे. म्हणजे घोकंपट्टीला आता टोटली लगाम लावण्यात आलेला आहे. याच प्रकरणामध्ये तिसरा जो मुद्दा आहे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी अभ्यासक्रम कमी करायचा आहे. म्हणजे आपण आतापर्यंत बघत होतो की 20-20, 25-25 धडे राहायचे, 12-12, 15-15 चॅप्टर्स राहायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल, ज्याला आपण अनुभवात्मक शिक्षण ही संकल्पना म्हणतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मित्रहो, आनंद होतो सांगायला तुम्हाला, अभ्यासक्रम फार कमी राहणार आहे. कारण पुढे आपण बघणार आहोत अनुभवातून शिक्षण, अनुभवात्मक शिक्षण ही संकल्पना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. अभ्यासक्रम फार कमी राहणार आहे. काय राहणार अभ्यासक्रमामध्ये? अभ्यासक्रम हा प्रश्नाधारित, संवाद आधारित, विश्लेषण आधारित. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचं खूप स्वातंत्र्य राहणार आहे. शिकणे आणि शिकवणे हे परस्पर संवादी अशी शिक्षणाची पद्धत अपेक्षित या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप अभ्यास, अनावश्यक चॅप्टर, अनावश्यक कंटेंट्सचं काहीही आवश्यकता नाही. जे बेसिक कंटेंट्स आहे, बेसिक चॅप्टर्स आहे, जो मोजका मजकूर आहे, ज्याच्याने कल्पना, संकल्पना, उपाययोजन त्या विद्यार्थ्याची डेव्हलप झाली पाहिजे, हेच म्हणजे मुख्य सिलेबसचा मुख्य भाग याच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे मजकूर कमी करायचा आहे. आणि कशासाठी मजकूर कमी करायचा आहे? की विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी, आणि फक्त त्याला आवश्यक, जे शिक्षण आवश्यक आहे तेच शिक्षण नेमकं भेटायला पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये मजकूर कमी करण्याचाही एक प्रावधान आहे. याच प्रकरणातील मुद्दा क्रमांक 4 मध्ये अनुभवात्मक शिक्षण. आता अनुभवात्मक शिक्षण काय आहे? ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष, प्रॅक्टिकल, खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक खूप आहे. खेळाचं प्रात्यक्षिक, कला असेल, कथाकथन असेल. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी, अभ्यासक्रमामध्ये जसं आता आपला 20 मार्काचा प्रॅक्टिकल असते किंवा 20 मार्काच्या तोंडी परीक्षा, जे आपण प्रॅक्टिकलचे जे 20 फार कमी मार्क्स असते, पण आता या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण अभ्यासक्रमाचा प्रॅक्टिकल बेस राहणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळायचे. आता तसं नाही. तुम्ही एखाद्या विषयावर किती चांगलं प्रॅक्टिकल करता, एखाद्या घटकावर किती चांगलं प्रॅक्टिकल विद्यार्थी करतो, एखाद्या विषयाची किती चांगली मांडणी करतो, एखाद्या विषयावर किती सुंदर कथाकथन करतो, एखाद्या विषयावर किती चांगलं वक्तृत्व करतो, एखाद्या विषयावर त्याचं किती चांगला आर्ट त्याच्याकडे आहे, हे अनुभवात्मक शिक्षण आपल्याला आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे फक्त घोकंपट्टी, फक्त धडा वाचणे, आपण धडा त्यांना शिकवणे, त्यांनी पाठांतर करणे, ह्याच्या पलीकडे जाऊन आता विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं, शिकण्यासोबतही कसे शिकणे आणि प्रात्यक्षिक अनुभव विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, विद्यार्थी ऑलराऊंडर झाला पाहिजे, विद्यार्थ्याला बोलता आलं पाहिजे,
विद्यार्थ्याला त्याचे विचार व्यक्त करता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्वाचं, जे विद्यार्थी खूप हुशार असतात पण फार कमी बोलतात. काही विद्यार्थ्यांना माहित असते, प्रश्नाचं उत्तर माहित असते, पण ते बोलत नाही. आणि त्यांची ही न बोलण्याची सवय शेवटपर्यंत त्यांचं जे स्टेज डेअरिंग असते, त्यांचा कॉन्फिडन्स असतो, कमी कमी करत जातो. त्या विद्यार्थ्याला येत नाही अशातला भाग. तो विद्यार्थी हुशार असतो, त्याच्याकडे ती सर्व गोष्ट, त्याला सर्व ज्ञान माहित असते, सर्व विषयाची, सर्व प्रश्नांची उत्तर त्याला माहित असते, त्याला त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहित असते, तो बोलू शकतो, त्याला त्याची पूर्ण, ज्याला आपण म्हणतो की नॉलेज असते, पण त्याला एक्सप्रेस करता येत नाही. आणि याची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लागायला पाहिजे. म्हणून कंपल्सरीली सर्व विद्यार्थ्यांना बोलणे, सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, आणि अभ्यासक्रमच असा प्रॅक्टिकली केलेला आहे की ज्याच्यामध्ये अनुभवात्मक शिक्षण म्हटलेलं आहे. आणि अनुभवात्मक शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक शिक्षण हा फार महत्वाचा विषय आहे. प्रात्यक्षिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या, ज्याला आपण म्हणतो की क्षमतेवर आधारित प्रॅक्टिकल राहणार आहे, वर्गातील व्यवहारावर आधारित प्रॅक्टिकल्स राहणार आहे. अनुभवात्मक शिक्षण सोबतच कला एकात्मीकरण राहणार आहे. कला एकात्मीकरण म्हणजे काय? अभ्यासक्रमामध्ये, सिलेबसमध्येच, अध्यापनाच्या शास्त्रामध्येच कला व संस्कृतीचा समावेश राहणार आहे. म्हणजे आता अभ्यासक्रमामध्ये सर्व प्रकारच्या भारतीय कला, भारतीय संस्कृती याचा समावेशच अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. आणि तो अभ्यासक्रमामध्ये समावेश केल्यामुळे प्रॅक्टिकली तो करायचा, प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. म्हणजे देशाच्या संस्कृती, देशाच्या कला या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यामुळे सर्व गुण संपन्न असा विद्यार्थी आपला निर्माण होणार आहे. आणि सिलेबसमध्येच सर्व प्रकारच्या संस्कृती, सर्व प्रकारच्या कला या इन्क्ल्यूड केलेल्या आहे आणि त्या प्रात्यक्षिकच्या बेसवर विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. इतका सुंदर हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. म्हणजे आता विद्यार्थी फक्त ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, ज्याची आकलन शक्ती चांगली आहे, तोच विद्यार्थी असा पुढे जात होता. परंतु आता ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याच्यामध्ये गुण आहे, जो एखाद्या खेळामध्ये नैपुण्य आहे, ज्याच्याकडे खूप चांगलं स्किल आहे, कुठल्याही प्रकारचं स्किल असेल ते, तर त्याला आता सर्वात जास्त महत्व आहे. म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्याला कलेचं, संस्कृतीचं शिक्षण, आपल्या भारतीय संस्कृती बिंबवण्याचा उद्देश या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संस्कृती ही रुजली पाहिजे, समजली पाहिजे, उमगली पाहिजे. म्हणून शैक्षणिक धोरणामध्ये, सिलेबसमध्ये संस्कृती आणि कलेचा समावेश केलेला आहे. क्रीडा एकात्मीकरण, ह्याच्यामध्ये खेळांना देखील खूप महत्व दिलेलं आहे. कारण तुम्हाला माहित असते, आणि एखादा विद्यार्थी कधी कधी अभ्यासात कमी मागे असतो पण खेळामध्ये खूप हुशार असतो. त्याच्यामुळे अशाही विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक खेळांना प्राधान्य देण्यासाठी स्थानिक खेळांचाही समावेश या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आहे. विद्यार्थ्यांना खेळामुळे स्वयंशिस्त, सांघिक कार्य, नेतृत्व गुण, जबाबदारी, डिसिजन पॉवर, कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, स्वतःहून पुढाकार, स्वतःची दिशा ठरवणे, हे असे सर्व गुण त्याच्यामध्ये विकसित होतात. आणि आपल्याला माहित असेल फिट इंडिया मुवमेंट, भारतामध्ये सध्या फिट इंडिया ही मुवमेंट सुरू आहे. म्हणजे या फिट इंडिया मुवमेंटचे जे काही उद्दिष्ट आहे, जे काही ध्येय धोरणे आहेत, ती कशी पूर्ण होतील, आपला संपूर्ण देशातला प्रत्येक व्यक्ती हा फिट कसा राहील, त्याची सुरुवातच शालेय स्तरापासून केलेली आहे. म्हणजे आता खेळांना अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं आहे. म्हणजे अभ्यासक्रमामध्येच विद्यार्थ्यांना खेळणे कंपल्सरीली झालेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबत कला, संस्कृती, क्रीडा, स्थानिक खेळ या सर्वांचाही त्यांच्यासोबत विकास होईल. हे प्रावधान या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. याच्यानंतर सर्वात महत्वाचं मुद्दा क्रमांक 5, अभ्यासक्रम निवडण्यासाठी लवचिकता असेल. याच्या आधी मला एक सांगायचं राहून गेलं की विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये खेळाचा म्हणजे सर्व प्रकारच्या खेळांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे.
म्हणजे अभ्यासक्रम आणि खेळण्याचा पूर्ण सिलेबस, म्हणजे सर्व प्रकारचे खेळ, कुठलाही क्रीडा असेल, सर्व प्रकारच्या खेळांचा समावेश आणि स्थानिक खेळांचाही समावेश या नवीन अभ्यासक्रमामध्ये केलेलं आहे. याचं कारण असं की विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहायला पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. मी सांगायला विसरलो होतो. म्हणजे प्रात्यक्षिक अनुभवात्मक शिक्षणाचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ असलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं जर शारीरिक आरोग्य सुदृढ असेल आणि मानसिक आरोग्य जर सुदृढ असेल तर त्याचं विल पॉवर, त्याची इच्छाशक्ती, त्याचं कुठल्याही व्यक्तीमध्ये जर इच्छाशक्ती आणि त्याचं आरोग्य जर चांगलं असेल तर त्याची विल पॉवर चांगली असते. कोणतंही काम करण्यासाठी तो पुढे असतो, सुदृढ असतो, मेंटली स्ट्रॉंग असतो. म्हणून मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यावर विशेष भर देण्यासाठी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य अधिकृतपणे सर्वांचं सुदृढ राहावं याकरिता क्रीडा एकात्मीकरणाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे. नंतरच्या मुद्द्यावर येतो. अभ्यासक्रम निवडण्यामध्ये लवचिकता आणि विद्यार्थ्यांना सक्षम करायचं आहे, रोजगार सक्षम करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? लवचिकता माध्यमिक स्तरामध्येच दिलेली आहे. माध्यमिक जो स्तर आहे आपला 9वी, 10वी, 11वी, 12वी या स्तरामध्ये आता विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण राहणार आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय? शारीरिक शिक्षण, कला, हस्तकला, व्यावसायिक कौशल्य देखील या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहे. म्हणजे जेणेकरून तो आपला अभ्यास करत करत अभ्यासासह त्याला अनेक व्यावसायिक कौशल्य आत्मसात झाली पाहिजेत, अनेक कला, हस्तकला आत्मसात झाल्या पाहिजे, जेणेकरून त्याला स्वतःचा रोजगार निवडण्याची, स्वतःला रोजगार सक्षम बनवण्याची संधी शालेय स्तरावरच मिळाली पाहिजे, की जेणेकरून त्याला आपलं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर बनवायचं आपल्याला. म्हणून त्याची आवड निवड नुसार त्याला अभ्यासक्रम निवडण्यामध्ये लवचिकता आहे. म्हणजे आतापर्यंत असं होत होतं की कंपल्सरीली आपण 12व्या वर्गापर्यंत 10वी पर्यंत तेच विषय ते शिकत होतो. कुठेही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक कौशल्य किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम नव्हते. पण आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक कौशल्यांचा, हस्तकलेचा, इतकंच नव्हे शारीरिक शिक्षणाअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या कौशल्यांचा समावेशच माध्यमिक स्तरामध्ये आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता आहे. म्हणजे आपण व्यावसायिक अभ्यासक्रमही आपल्याला मिळणार आहे. 9वी 10वी पासूनच आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रम मिळणार आहे आणि तो अभ्यासक्रम निवडण्याची आपल्याला मुभा असणार आहे. याचं कारण असं, गणित, विज्ञान आणि मानवीय शास्त्र आहे. गणित, विज्ञान आणि मानवीय शास्त्रासोबतच त्याच्या बरोबरीनेच कला, हस्तकला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्यांचाही समावेश अभ्यासक्रमात राहणार आहे. सर्वात महत्वाचं भाषा, भाषावाद आणि भाषेची शक्ती. खरं म्हणजे किमान इयत्ता 5व्या वर्गापर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिलंच पाहिजे. जास्तीत जास्त 8व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचं प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आपली बोलीभाषा असेल, मातृभाषा असेल, प्रादेशिक भाषा असेल किंवा स्थानिक भाषा असेल, या भाषेतूनच त्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे किमान इयत्ता 5वी पर्यंत आणि शक्यतो 8व्या वर्गापर्यंत झालंच पाहिजे, हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे. त्याचं प्रावधान इथे केलं. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण 5वी पर्यंतचं कंपल्सरीली आणि 8व्या वर्गापर्यंत शक्यतो मातृभाषेतून, बोलीभाषेतून, प्रादेशिक भाषेतून, स्थानिक भाषेतून कंपल्सरीली शिक्षण मिळालंच पाहिजे, हे प्रावधान याच्यामध्ये. त्याहीपेक्षा महत्वाचं, विज्ञानासकट सर्व विषय म्हणजे विज्ञानासोबत सर्व विषय इन्क्लुडिंग सायन्स म्हणजे विज्ञानासह सर्व विषयांची पुस्तके ही मातृभाषेतच राहणार आहे. मातृभाषेत राहणार म्हणजे इंग्रजीमध्ये पण राहणार आहे, परंतु तीच पुस्तके मातृभाषेतही राहणार आहे. म्हणजे द्विभाषिक क्रमिक पुस्तके. म्हणजे आतापर्यंत विज्ञानचं पुस्तक इंग्लिश मिडियमचं इंग्लिशमध्ये राहायचं, मराठी मिडियमचं मराठीमध्ये राहायचं, पण आता तसं होणार नाही. एकच पुस्तक मराठीतही राहील आणि तेच पान त्याच्यानंतरचं पान इंग्रजीमध्ये राहील. म्हणजे तोच धडा तिथेच मराठीत आणि इंग्रजीत. आणि शिक्षकांना
द्विभाषिक अध्यापन पद्धतीला प्रोत्साहन द्यायचं आहे. द्विभाषिक अध्यापन पद्धती म्हणजे काय आहे? तुम्ही विज्ञान शिकवत असताना, गणित शिकवत असताना तुम्हाला स्थानिक भाषेचा वापर करायचा आहे, प्रादेशिक भाषेचा वापर करायचा आहे. जसं जर विज्ञानचं पुस्तक असेल, गणिताचं असेल, इंग्रजीमध्ये जर असेल तर ते तुम्हाला शिकवत असताना मराठीतही शिकवायचं आहे. किंवा बोली भाषा जर असेल एखाद्या एरियामधली बोली भाषा, आता कुठे आदिवासी लोकांची भाषा वेगळी असते, बंजारा लोकांची भाषा वेगळी असते, तिकडे आणखी वेगवेगळ्या दुर्गम प्रजाती आहे, काही जाती आहे, काही समुदाय आहे, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा असतात. म्हणून आपण आधीच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की स्थानिक भाषेचं ज्ञान असलेल्या शिक्षकाची नियुक्ती होणार आहे. स्थानिक भाषेच्या शिक्षकाला जास्त प्राधान्य आहे. म्हणून आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की शिक्षकांची भरती होत असताना स्थानिक भाषा अवगत असलेल्या शिक्षकांना प्रथम प्राधान्य आहे. याचं कारण असं की त्याला गणित आणि विज्ञान शिकवत असताना त्याला आदिवासी भाषेतही समजून सांगायचं आहे, बंजारा भाषेतही समजून सांगायचं आहे, मराठी भाषेतही समजून सांगायचं. म्हणजे त्याची जी बोली भाषा आहे, शब्द काय आहे? बोली भाषा. त्या लेकराची बोली भाषा. म्हणजे तुम्ही इंग्रजीत त्याला शिकवाच, तुम्ही सायन्स मॅथ जे भाषा असेल, जो मीडियम असेल त्या मीडियममध्ये तुम्ही त्याला शिकवा, परंतु त्या प्रदेशामध्ये तुम्हाला तिथे कुठली भाषा प्रचलित आहे, आदिवासी भाषा आहे का, बंजारा भाषा आहे का, आणखी वेगवेगळ्या समुदायाची कुठली भाषा आहे का, त्या भाषेतही विद्यार्थ्यांना समजवायचं आहे. कंपल्सरीली शिक्षकांना समजून सांगायचं आहे. म्हणजे दोन भाषेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं. म्हणजे एक तर जी पुस्तकामध्ये भाषा आहे ती, आणि जी विद्यार्थ्यांची बोली भाषा आहे ती. कुठलाही कंपल्सरीली म्हणजे एकच मीडियम कंपल्सरीली एकाच माध्यमामध्ये विद्यार्थ्यांनी शिकावं असं आता राहिलेलं नाही. म्हणजे कुठल्याही माध्यमाची सक्ती आता राहणार नाही. याही पेक्षा महत्वाचं, वर्ष 2 ते 8 या जेव्हा विद्यार्थ्याचं वय 2 ते 8 असतं, या वयामध्ये विद्यार्थ्याचा भाषेचा विकास खूप चांगला होतो. म्हणून 2 ते 8 म्हणजे पायाभूत स्तर, ज्याला आपण मूलभूत स्तर म्हटलंय, नर्सरी, KG1, KG2, पहिली आणि दुसरी, या स्तरामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषेच्या सर्व कौशल्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे वाचन लेखन त्याला आलंच पाहिजे. पण कोणतं? मातृभाषेचं, त्याच्या बोली भाषेचं, स्थानिक भाषेचं, प्रादेशिक भाषेचं. म्हणजे पायाभूत स्तरामध्ये इयत्ता 2री पर्यंत सर्व विषय हे मातृभाषेतूनच त्याचे शिकवायचे आहे. आणि 2ऱ्या वर्गानंतर 3ऱ्या वर्गापासून त्याला मग इतर भाषेचं ज्ञान आपल्याला देता येईल. आधी 2री पर्यंत मातृभाषेचं वाचन लेखन झाल्यानंतरच 3री पासून इतर भाषा शिकवण्याचं प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे 2री पर्यंत म्हणजे वयाच्या 8 वर्षापर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषा कंपल्सरीली सर्व विषय मातृभाषेतून, आणि 3ऱ्या वर्गापासून इतर भाषांना शिकवण्याची तरतूद मुभा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. त्रिभाषा सूत्रही आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी जसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र आहे, त्रिभाषा सूत्राचंही प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. इतकंच नव्हे, परंतु 2 भारतीय भाषा कंपल्सरीली त्या विद्यार्थ्याला शिकाव्याच लागतील. 6वी 7वी मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला भाषा बदलवायची आहे, त्याचंही प्रावधान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे 7व्या वर्गात 6वी 7वी मध्ये तो आपली लँग्वेज चेंज करू शकतो. त्याही पेक्षा महत्वाचं, द्विभाषिक क्रमिक पुस्तके, जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की एक विषय हा 2 भाषेमध्ये राहणार आहे. विशेषतः गणित, विज्ञान या विषयांची द्विभाषिक पुस्तके राहणार आहे. शिक्षकांना द्विभाषिक अध्यापन पद्धतीचा वापर करायचा आहे. इतकं सुंदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संस्कृत भाषेलाही खूप महत्व दिलेलं आहे. कारण ग्रीक आणि लॅटिन लँग्वेजमध्ये जितकं साहित्य नाही आहे, म्हणजे ग्रीक आणि लॅटिनचं साहित्य एकत्र केलं त्याही पेक्षा जास्त संस्कृतचं साहित्य आहे. त्याच्यामुळे संस्कृत भाषेलाही महत्व या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, आज आपला हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघावा, सर्वांनी लाईक करावा, शेअर करावा, पण आपण सबस्क्राईब करायला विसरता. माझी आपला हात जोडून विनंती आहे, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओबद्दलची माहिती आपल्याला तात्काळ मिळेल. नंतर आपण लवकरच याच विषयाला कंटिन्यू करूया, कारण हा विषय संपलेला नाही, प्रकरण 4 संपलेलं नाही. आणखी खूप रोचक, मनोरंजक
अतिशय ज्याला आनंददायी शिक्षण, आता अध्यापन पद्धती कशा पद्धतीने आपण शिकवणार आहोत, त्याच्या काय टेक्निक्स राहणार आहे, याच्या पलीकडचा भाग शिक्षकांसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून आपण सर्वांनी सर्व व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.